अल्पवयीन मुलांचा गंभीर गुन्ह्यातील सहभाग चिंताजनक, जबाबदार कोण? समाज स्वास्थ्यासाठी धोकादायक. 2 महिन्यातील कारवाईत 12वीत संघर्षग्रस्त बालक अडकले. यवतमाळ जिल्ह्यात खुनाचा बदला खुनाने घेण्यासाठी मनीष सागर शिंदे यांची मंगळवारी सायंकाळी शहरातील चांदणी चौकात हत्या करण्यात आली. या गुन्ह्यातील 6 आरोपींना पोलिसांनी घटनेनंतर काही तासातच वडकी येथून अटक केली. गुरुवारी या आरोपींकडून गुन्ह्याचा मेमोरंडम पंचनामा करण्यात आला. नेर शहरातील आसरा नगरमध्ये 2,07,000 रुपयांची चोरी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडीस आली. चोरीच्या घटनेमुळे शहरातील नागरिक दहशतीत आले. राळेगाव शहरातून एपे वाहन चोरीस गेल्याची घटना घडली होती. राळेगाव पोलिसांनी या गुन्ह्याच्या अवघ्या काही तासात छळा लावून चोरट्याला अटक करीत चोरीतील एपे जप्त केला. तसेच इतर 2 दुचाकी चोरीची गुन्हेही उघडीस आणले. नेर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता असावा या हेतूने 2021-22 ते 2024-25 या कालावधीत तब्बल 4 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र 160 पैकी एकही रस्ता पूर्ण झालेला नाही. पाण्यात रस्ते अभावी अनेक शेतकऱ्यांची शेती पडीत पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. कुर्हा येथील बहिराम बुवा व भानुदास महाराज मंदिर देवस्थानात मृग नक्षत्रावर 7 आणि 8 जूनला विविध कार्यक्रमासह यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आर्णी तालुक्यातील गांधीनगर येथील परिवर्तन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्राथमिक मराठी शाळा आणि ज्ञान मंदिर परिसरात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. दारवा येथे चैतन्य ग्रुप ऑफ स्पोर्टच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पर्यावरण विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. पहडूळ येथे शेतातील गोठ्याला अज्ञाताने आग लावून पेटवून दिले. यात शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले. ही घटना बुधवारी रात्री दरम्यान घडली. यवतमाळ जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्यानंतरही ग्रामीण भागातील जनतेला उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. 39 गावांसाठी टँकरने पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी नागरिकांना दिवसासह रात्रीही अलर्ट राहावे लागते. चिमुकल्यांनाही डोक्यावर गागर घेऊन भटकंती करावी लागते. सावडी सदोबा येथे वरुड ते जाफरवाडी या सुमारे 3 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मंजूर झाले. मात्र काम सुरू झाल्यानंतरही ते स्थगितीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत यवतमाळ नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्षारोपण आणि प्लास्टिकवर मात करा हा संदेश देण्यात आला. यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करत जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. आर्णी तालुक्यातील किन्ही गावाला गत 50 वर्षापासून रस्ताच नाही. यामुळे गावकऱ्यांना दररोज 10 किलोमीटर फेऱ्याने मार्गक्रमण करावे लागते. या संदर्भात तहसील प्रशासनाने दुर्लक्ष केले. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी न्यायाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले. हे उपोषण मागणी पूर्ण होईपर्यंत कायम राहणार. यवतमाळ जिल्ह्यात जामरोड येथील उबंट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शासकीय निधीतून क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत तब्बल 1.25 कोटी रुपयांची बंदिस्त प्रेक्षागृहाअंतर्गत बॅडमिंटन हॉल उभारले जाणार आहे. यासाठी शासनाने 90 लाख रुपयांच्या अनुदानाला प्रशासकीय मान्यता दिली. गुंज महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र त्यांना अजूनही अनुदान मिळाले नाही. थंब दिलेले शेतकरी बँकेत चक्रा मारत आहे. खात्यात रक्कम जमा न झाल्याने बँकेतून माघारी फिरावे लागत आहे. गुंज मंडळातील काही गावातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले आहे तर काही शेतकरी वंचित आहे.